पद्धतीने पक्ष फोडले जात आहेत, घरं फोडली जातात, तर मग ही शक्यता नाकारता येत नाही. पण शेवटी प्रत्येकाने आपल्याला काय करायचं हे ठरवायचं असतं. ज्या पद्धतीने उद्धवजींचा पक्ष परत फुटला त्याचा अर्थातच मी जाहीर निषेध करते, कारण का लोकशाहीसाठी अशा गोष्टी आहेत. पैसा टॅक्स पेयरचा आहे, आमच्या सर्वांचा आहे. जे लोक पैसे भरतात त्याचा पैसा आहे, त्या पैशाचा वापर करून ब्लॅकमेलिंग केलं जातं पॉलिटिकल. बघा, आमचा अनुभव एजन्सीजचा आहे. आत्ताचं मॉडेल काय मला माहिती नाही. आमच्या काळात काय झालं मला माहिती आहे. आमच्या काळात एजन्सी, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED आणि वॉशिंग मशीन ह्याच्यावरच त्या काळातल्या आमचा पक्ष फोडला तेव्हा काय काय झाले उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलं. आत्ताचे लेटेस्ट मॉडेल काय माहिती नाही. अनेक नंबर्स वगैरे कानावर येतात. खरं खोटं देवालाच ठाऊक, त्यांनाच उत्तर द्यावं लागेल. पण जे झालं हे दुर्दैवी झालं आणि लोकशाहीसाठी हानिकारक. खासदारांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे बाहेर पडत नाहीत, भेटत नाहीत, मदत करत नाही आणि आदित्य ठाकरे पण भेटत नाहीत. उद्धवजींबद्दल मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते, उद्धवजी भेटतात आणि कशाला तुमच्याच चॅनलवर रोज दाखवतात ना की उद्धवजी कुठे गेले, काय गेले, ते बाहेर जातात, त्यांचे पक्षाचे कार्यक्रम. त्याच्यामुळे उद्धवजी भेटत नाही ह्याच्यात काही तथ्य नाही. आम्ही तुमच्याच चॅनलवर मी स्वतः रोज उद्धवजींचे कार्यक्रम करतो, त्यामुळे ह्याच्यात काही तथ्य नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ज्या पद्धतीनं आजच्या परिस्थितीच्या संदर्भात श्रद्धांजली वाहताना ज्या मराठी भाषा वाचली त्यावर राज्याची जोरदार टीका केली म्हणून त्यांनी चिरफाड करताना म्हटलं की मराठी संपूर्ण चिरफाड केली. वेळीचं कारण ठेवलं नाही, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की ते नार्वेकर आहेत. ते काय बाहेर राज्यातून किंवा देशातून आलेले नाहीत ना. आणि आशाताईंबद्दल आणि मराठी भाषा, तुम्ही स्पीकर आहात, अध्यक्ष आहात विधानसभेचे, त्यामुळे मला धक्कादायक होतं त्यांचं ते सगळं तुमच्या चॅनलवर पाहून आणि खूप वाईट वाटलं. ज्या मराठी भाषेला आम्ही आमची आई समजतो, आमची ओळख समजतो, आमचा आत्मा आहे, त्या मराठी भाषेची ज्या पद्धतीने चिरफाड झाली अतिशय दुर्दैवी आणि त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि मराठी येत नसेल तर क्लास लावा, उशिरा का होईना. काही अयोध्येमध्ये जे लोक दान करतात त्याच्यामध्ये घोटाळा झालाय. दुसरीकडे उज्जैन महाकालची भूमी आहे, त्या भूमीमध्ये देखील त्या जमिनी विकत घेण्याचं काम तिथले मुख्यमंत्री करतायत आणि दोन्ही हिंदूंची श्रद्धास्थळं आहेत, श्रद्धाशक्ती आहेत, त्या ठिकाणी मोठे घोटाळे भाजपच्याच लोकांकडून केले जात आहेत असे आरोप होतात. कालच्याच एका मोठ्या वर्तमानपत्रात ही सगळी माहिती, त्याचे कागदपत्र आलेत. मी स्वतः पार्लमेंट सुरू झाल्यावर ह्याची इन्क्वायरी मागणार आहे. अयोध्या टू उज्जैन हा जो भ्रष्टाचार आहे, दोन्ही आमच्या सगळ्यांसाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रचंड श्रद्धेची स्थान आहे. आणि ह्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होणार असेल तर त्या मुख्यमंत्र्याचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण का प्रधानमंत्री म्हणायचे न खाऊंगा न खाने दूंगा. त्याच्यामुळे जो आरोप झालाय, मला तर वाटलं होतं की आरोप झाल्यावर मुख्यमंत्री स्वतःच म्हणेल की माझी पारदर्शक इन्क्वायरी करा. जर त्यांनी काही केलेलं नसेल तर त्यांनी थोडे दिवस बाजूला व्हावं, त्याची इन्क्वायरी व्हावी. पण मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असे आमची आग्रहाची भूमिका राहील. ओके.